नवविधा भक्तीचा विचार करणं ही गोष्ट अत्यंत अवघड आहे. कारण की नवविधा भक्तीचा विचार करायला गेलं तर एका एका भक्तीसाठी एक एक दिवस लागेल. आता नवविधा भक्तीचा विचार करायचं म्हटलं मग किती दिवस लागतील? हा, घाबरू नका, आजच संपवणार आहे कथा. एकाचा आवाज येई ना बा. नवविधा भक्तीचा विचार नाही, एक भक्तीचा विचार तुम्हाला सांगतो. आठव जथा लाभ संतोषा सपने नाही देखई परदेशा. आठवी भक्ती आहे यथा लाभ संतोषा. मी सांगितलं सुरुवातीला, ठेविले अनंते तैसेची राहावी चित्ती असू द्यावी समाधान. समाधानाने राहणं ही खऱ्या अर्थाने भक्ती. देवाने ठेवलं तसं माणसाने राहिलं पाहिजे. यथा लाभ संतोषा, यथा लाभ संतोषा. जसं देवाने ठेवलंय ना तसं माणसाने राहिलं पाहिजे. माणसाने प्रत्येकाने, मी सांगतो, प्रत्येकाने एक एक अंगठी बनवून घ्यायची. एक एक अंगठी बनवायची. कशाची बनवा? सोन्याची. सोनं लाखाला पार गेला, आता नका सोन्याची बनवू. चांदीची पण नका बनवू, चांदी महाग झाली. कशाची बनवाल मग? पितळची बनवा, लोखंडाची नका बनवू. अशी एक अंगठी बनवा आणि त्या अंगठी आहे ना अशी बोटामध्ये ठेवायची. आणि त्या अंगठीवर काय लिहायचं? राम नाही लिहायचं, रामकृष्ण हरी नाही लिहायचं, काहीच नाही लिहायचं. मग काय लिहायचं? मी वाक्य सांगतो तेवढं लिहायचं. त्या अंगठीवर एकच वाक्य लिहायचं, ए भी दिन जाएंगे. काय लिहायचं? ए भी दिन जाएंगे, ए भी दिन जाएंगे. रोज सकाळी उठल्याच्या नंतर त्या अंगठीकडे पाहायचं. तुम्ही विद्यार्थी असाल, त्या अंगठीकडे पहा. ती अंगठी सांगेल विद्यार्थी आहेस, विद्यार्थी दशा आहे, अभ्यास कर. नाहीतर ए भी दिन जाएंगे. तरुण असाल, कष्ट करत असाल तर कष्ट करताना त्या अंगठीकडे पहा. ती अंगठी सांगेल कष्ट कर. जर आता कष्ट केलं नाही तर ए भी दिन जाएंगे, ए भी दिन जाएंगे. म्हाताऱ्यांनी सुद्धा त्या अंगठीकडे बघायचे. म्हाताऱ्यांनी पाहून, अंगठीकडे पाहून म्हणायचे, आता म्हातारे झालो, लवकरच आपला नंबर लागणार आहे, पण जाण्याच्या अगोदर भगवंताचं नामस्मरण करा. याचं कारण ए भी दिन जाएंगे, ए भी दिन जाएंगे, ए भी दिन जाएंगे, ए भी दिन जाएंगे. प्रत्येकाने अंगठी बनवायची. मला असं वाटतं सगळ्यांनी अंगठी बनवा. तुम्ही अंगठी बनवा, परंतु तुमच्या अगोदर यांनी अंगठी बनवा. तुम्ही एक एक अंगठी अगोदर बनवा आणि ज्यांच्या सासवं जिवंत असतील त्यांनी पहिली बनवा. त्या अंगठीकडे बघायचं आणि सासूकडे बघायचं. अंगठीकडे बघायचं, सासूकडे बघायचं. म्हणायचं ए भी दिन जाय. हा, हे बरं पाठ आहे तुमच्या. लगेच सासूचं सांगितलं का लगेच सांगितलं. ए भी दिन जाएंगे यथा लाभ संतोषा. आहे त्या परिस्थितीमध्ये समाधानी राहा. ही सुद्धा एक भगवंताची भक्ती. ही सुद्धा भगवंताची भक्ती. यथा लाभ संतोष. नवविधा भक्ती दिल्या जाते. आणि आता प्रभू ऋषिमुख पर्वताच्या पायथ्याला येतात. आगे चले बहुरी रघुराया ऋषिमुख पर्वत सहित सुग्रीवा आवत देवी अतुल बलसीवा. सुग्रीवजी पाहतात आणि सुग्रीवजी हनुमानजीला सांगतात, हनुमानजी हे दोन वीर कोण आहेत? जाऊन पहा. जाऊन पहा म्हटल्यानंतर आता हनुमानजी ब्राह्मणाचा वेश घेतात आणि प्रभूच्या समोर प्रगट होतात. राम कथेमध्ये हनुमंतरायाचं पहिलं आगमन आहे. सगळ्यांनी आवाज द्यायचा आहे, पवनपुत्र हनुमान की जय. हनुमान की जय. जय हनुमान ज्ञान गुण अतुलित बलधामा अंजनी पूर्ण पवन सुतनामा. महावीर क्रम बजरंगी कुमति निवार सुमति के संगी. ज्ञान गुण सागर जय कपीस तिहु लोक उजागर.
राहतात आणि प्रभूच्या समोर उभे राहिल्याच्या नंतर प्रभूकडे पाहतात आणि विचारतात, को तुम श्यामल गौर शरीरा, छत्री रूप फिरहू बनबीरा, कठीण भूमी कोमल पदगामी, कवन हे तू बिचरेऊ बन स्वामी. ऐका, 10 मिनिटात आपली कथा संपणार आहे. आता सगळ्या फक्त 10 मिनिटं लक्ष द्या. 10 मिनिटं. जास्त वेळ नाही घेणार तुमचा. 10 मिनिटात संपवतो. आता 10:30 पावणे 11 झाले जवळ. प्रभू सांगतात, आम्ही कोण आहोत. कौशलेश दशरथ के जाये, हम तुझ वचन जानी बन आये, नाम राम लक्ष्मण दो भाई, संग नारे सुकुमारी स्वामी. आम्ही अयोध्याधीश दशरथाचे 2 मुलं आहोत. या ठिकाणी पित्याच्या वचनासाठी वनात आलो. साधू बाबा, आम्ही दिसायला जरी दोघं असलो तरी आम्ही दोघं नाही, आम्ही तिघे होतो. संग नारी सुकुमारी सुहाई. आम्ही एका नारीच्या शोधात फिरतोय. नारीच्या शोधात फिरतोय म्हटल्याच्या नंतर त्या ठिकाणी हनुमानजी ओळखतात, हे तर माझे प्रभू आहेत, हे तर माझे प्रभू आहेत. आणि आता लखनजीला हनुमानजी लखनजीला आणि प्रभूला घेतात. ऋषमुख पर्वतावर जातात. त्या ठिकाणी प्रभूच्या आणि सुग्रीवाची मैत्री होते. मैत्री झाल्याच्या नंतर दोघाचे दुःख सारखे. त्या ठिकाणी प्रभू म्हणतात, उद्या युद्ध करायला जा. सुग्रीव येतो, वालीला आवाज देतो. दोघेही दिसायला उभे असतात. सुग्रीव अत्यंत त्रस्त होतो. सुग्रीव पळून येतो. त्यावेळेस प्रभू म्हणतात, अरे तुम्ही दोघायला दिसायला सारखे असल्यामुळे बाण जर एखाद्या वेळेस चुकून तुला लागला असता तर आपल्या मित्रतेमध्ये हे झालं असतं, अंतर पडलं असतं. उद्या परत जायचंय. त्या ठिकाणी सुग्रीवाच्या गळ्यात पुष्पमाळा घातल्या जाते. सुग्रीव जातो. सुग्रीवाचं वालीचं युद्ध चालू होतं. प्रभू बाण सोडतात, वालीचा उद्धार करतात. वालीच्या समोर प्रभू उभे राहतात. त्यावेळेस वाली म्हणतो, प्रभू धर्म हे तू अवतरे हो गोसाई, मारही मोही ब्याद की नाही, मै बैरी सुग्रीव प्यारा, अवगुण कवन नाथ मोठा. प्रभू मला तुम्ही अधर्माने मारले. त्यावेळेस प्रभू म्हणतात, मी तुला अधर्माने मारलं नाही. ऐका, लक्ष द्या. प्रभू म्हणतात, या 4 कन्यांकडे जो वाईट नजरेने पाहत असेल त्याला मारल्याच्या नंतर अधर्म होत नाही, तर तो धर्म असतो. कोणत्या अनुज बधू भगिनी सुतनारी, सुनसट कन्या समयेचारी. आपल्या लहान भावाची पत्नी, आपली बहीण, आपल्या मुलाची पत्नी आणि आपली मुलगी, या 4 कन्यांकडे जो वाईट नजरेने पाहतो ना त्याला मारल्याच्या नंतर अधर्म होत नाही, तर तो धर्म असतो. आणि यातला एक अधर्म तू केलेला आहेस. तुझ्या लहान भावाची पत्नी ती तुझ्याकडे ठेवलीस ना, म्हणून मी तुला धर्माने मारले. त्यावेळेस त्या ठिकाणी वालीच्या अंगातला अशुद्ध रक्त निघून जातं. वाली शुद्ध होतो. आणि वाली शुद्ध झालेला जाता जाता काय करतो, जाता जाता वाली आपल्या मुलाचा हात, नाम अंगदाचा हात राम प्रभूच्या हातात देतो आणि निजधामाला निघून जातो. मला असं वाटतं प्रत्येक बापाने इथून जात असताना आपल्या मुलाचा हात चांगल्या माणसाच्या हातात देऊन जाणं ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची. चांगल्या माणसाच्या हातात जर तुम्ही हात दिला तर नक्कीच त्याचं कल्याण होईल. पण वाईट माणसाच्या हातात जर हात दिला ना तर त्याचं वाईट होईल, हे लक्षात ठेवा. म्हणून त्या ठिकाणी वाली रामप्रभूच्या हातात हात देतो. वाली निघून जातो. तारा येते, शोक करते. तारेची समजूत घातल्या जाते. आणि आता 4 प्रकारची सेना तयार करण्यात येते. 4 दिशेला पाठवण्यात येते. दक्षिण दिशेला त्या ठिकाणी जांबुवंत, नळ, नीळ, सुग्रीव यांना पाठवण्यात येतं. आणि जात असताना सगळ्यांना माहित आहे की प्रभू सगळे निघालेले येतं, परंतु कोणीच विचारत नाही जानकी कशी आहे, कोणीच विचारत नाही. त्या ठिकाणी हनुमानजी प्रभूजवळ येतात आणि म्हणतात, प्रभू जर सीता मातेची भेट झाली तर तुमची ओळख सांगायची कशी. प्रभू म्हणतात, मला माहीत होतं या सगळ्या वानरात फक्त तूच हुशार होतो. प्रभूने काय केलं, आपल्या हातातली मुद्रिका काढली, हनुमंतजी जवळ दिली. हनुमंतजी ती मुद्रिका घेतात आणि म्हणतात, ही ठेवावी कुठं. बोटात जर घातली तर राक्षसांना मारत असताना एखाद्या वेळेस जर बोटातून पडली तर काय करायचं. मुकुटात डोक्यावर ठेवावी तर साधू संतांचं दर्शन घेत असताना खाली वाकल्यावर जर मुकुटातून खाली पडली तर काय करावी. मग हनुमंतराय मुद्रिका ठेवतात कुठे. हनुमंतराय मुद्रिका आपल्या तोंडात ठेवतात. प्रभू मुद्रिका मेली मुखमाही, जल दिलांगे गई अचरज नाही. मुद्रिका तोंडात ठेवतात. आणि आता सगळे दक्षिण दिशेला येतात, समुद्राच्या तटाकावर येतात. संपाती येतो, म्हणतो बरेच दिवस झालं मला खाद्य नाही.
त्यावेळेस तो झडप मारणार. तेवढ्यात हे सगळे वानर म्हणतात, अरे आपल्यापेक्षा जटायू बरा राम कार्यासाठी उपयोगाला आला. जटायूचं नाव ऐकल्यावर संपाती म्हणतो, कसं ओळखता जटायूला? सगळा इतिहास सांगितला जातो. त्यावेळेस तो संपाती म्हणतो, मी जटायूचा भाऊ आहे, माझ्या पंखात ताकद आली, तुम्ही आलात, तुम्ही राम प्रभूचे भक्त आहात, माझ्या पंखात ताकद आली, मला तर पलीकडे जाता येणार नाही, परंतु मी गीध आहे, माझी दृष्टी खूप दूरवर आहे तुमची जानकी समुद्राच्या पलीकडे त्रिकुट नावाचा पर्वत आहे, त्यावर रावणाची लंका नगरी आहे आणि लंका नगरीत अशोक वाटिके, अशोकाच्या झाडाखाली सीता शोक करते. कोण जाणार शोध घेण्यासाठी? अंगद म्हणतो, मी फक्त जाऊ शकतो, परत माघारी येऊ शकत नाही. जांबुवंत म्हणतो, मी गेलो असतो, पण आता म्हातारा झालो. तेवढ्यात हनुमंतरायाला विचारण्यात येतं, तुम्ही काय करू शकता? त्यावेळेस हनुमंतराय म्हणतो, एकाच उड्डाणामध्ये 4 एरझारा मारू शकतो, त्या ठिकाणी रावणालाही मारू शकतो, जानकीला घेऊन येऊ शकतो. हनुमंतराय जाण्यासाठी निघतात. भक्तीचा प्रवास आहे. हनुमंतरायाच्या प्रवासातलं पहिलं संकट आहे ते म्हणजे सुरसा. ऐका, चांगल्या मार्गाने चालणाऱ्या माणसाच्या जीवनात संकटही येत असतात. लक्ष द्या बरं का, चांगल्या मार्गाने चालणाऱ्या माणसाच्या जीवनात संकट येत असतात, पण संकट आलं म्हणून चांगल्या मार्गाने चालणाऱ्या माणसाने कधी थांबायचं नसतं. तुम्ही चालत राहा, तुम्ही चालत राहा, तुम्ही चालत राहा. एक दिवस ते संकट बाजूला होईल आणि ते चांगलं काम पूर्ण झाल्याशिवाय चांगलं काम पूर्ण झाल्याशिवाय. परंतु संकट आलं म्हणून जर तुम्ही तिथंच थांबले तर तुम्ही एकटे थांबत नाही, तुमच्या सोबत ते चांगलं काम सुद्धा थांबलं जातं. 450 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज जर संकट आलं म्हणून स्वराज्य निर्माण करायसाठी थांबले असते तर आज आपल्याला हे स्वराज्य उपभोगताच आलं नसतं. 450 वर्षापूर्वी लोक नावं ठेवतात म्हणून जगद्गुरु तुकोबारायांनी अभंग लिहायचं बंद केलं असतं तर आज आपल्याला कीर्तनाला अभंगच भेटले नसते ना. म्हणून लोक अपवादामुळे किंवा लोकांच्या संकटामुळे माणसाने कधी थांबायचं नसतं, आपलं काम करत राहायचं असतं. संकट आपोआप बाजूला होतो आणि आपलं काम पूर्ण जात असतं. म्हणून हनुमंतरायांच्या जीवनात पहिलं संकट येतं, सुरसा मैनाक येतो. तो म्हणतो, माझ्यावर आराम करा. हनुमंतराय म्हणतात, नाही, आधी प्रभूचं काम, नंतर आराम. सुरसा घेण्याचा प्रयत्न करते. हनुमंतराय लंकेत प्रवेश करतात. लंकेने चोर म्हणते, हनुमंतराय एक प्रहार तिच्या डोक्यावर करतात. लंकेमध्ये प्रत्येक घराघरात पाहतात, सीता माता दिसत नाही. एका घरातून प्रभूच्या नावाचं जयघोष येतो. कोणाचे? विभीषण पत्ता सांगतो. हनुमंतराय जातात, सीता मातेला मुद्रिका देतात. सीता माता मुद्रिका ओळखते. हनुमंतराय म्हणतात, भूक लागली. ज्यावेळी जानकी म्हणते, खाली पडलेले फळं खा. हनुमंतराय खाली पडलेले एकही नसतं, सगळे झाडं उपटून फळं खाली टाकतात. ते खायला सुरुवात करतात. सगळे राक्षस पहारेकरी दारू पिऊन मस्त झालेले असतात. प्रभू हनुमंतराय 2-4 झाडं त्यांच्याही अंगावर टाकतात. त्यांची उतरती त्यावेळेस ते पाहतात, यांनी सगळ्या बागेचा विध्वंस केलाय. जम्बू माळ्याला पायाखाली दाबल्या जातं, त्याचा बळी दिला जातो. अक्षय येतो. अक्षयाचा हनुमंत क्षय करतात. अक्षयाला मारतात. रावणाचा मुलगा आहे इंद्रजित येतो. ब्रह्मशापामध्ये बांधल्या जातात. रावणाच्या सभेत आणल्या जातं. दूताला मारायचं नसतं म्हणून याची विडंबना करा. शेपटी पेटवण्याचं ठरतं आणि शेपटी पेटवायला आता सगळ्या चिंध्या गुंडाळल्या जातात. शेपटी काही पेटत नाही. फुंकर मारायसाठी रावण खाली येतो. रावण जशी फुंकर मारतो, कारण बॉयलर पेटवायचं म्हटल्यावर अध्यक्षच लागतात ना बॉयलर पेटवायला. अध्यक्षच पाहिजे ना, मग ते बॉयलर पेटवायला ते आले खाली. रावण जसा खाली आला आणि त्यांनी फुंकर मारली तशी शेपटी पेटली, पण रावणाची दाढी पेटली. हनुमंत महाबळी, दाढी रावणाची दाढी जळायला गेली. सगळी लंका सोन्याची होती. हनुमंतरायाने सगळं सोनं ती लंका जाळून टाकली. फक्त विभीषणाचं घर ठेवलं. सगळी लंका जळाली. हनुमंतराय आले, आपली शेपटी समुद्रात शांत केली. सीता मातेकडून चुडामणी घेतला. अलीकडच्या काठावरती आले. सगळ्या वानर सेनेला आनंद झाला. प्रभूच्या सोबत सगळी वानर सेना प्रभू सोबत आले आणि प्रभूकडे आल्याच्या नंतर आता सगळीकडे आनंद आहे. आता सगळेजण आले. कुठं आले? समुद्राच्या तटाकावरती आले. अथांग समुद्र आहे, पलीकडे जायचं कसं? तेवढ्यात विभीषण येतो. विभीषणाचा प्रभू स्वीकार करतात. विभीषण सांगतो, प्रभू त्या ठिकाणी तुम्ही आता
समुद्राची प्रार्थना केली पाहिजे त्यावेळेस 3.5 दिवस प्रार्थना करतात, शेवटी समुद्र जागा होत नाही. म्हणून लखनजीला सांगतात धनुष्य घेऊन ये. धनुष्याला बाण लावल्याबरोबर समुद्र येतो आणि म्हणतो तुमच्या वानर सेनेत 2 वानर आहेत नळ नीळ, त्यांच्या हाताने दगड तरतात म्हणल्याच्या नंतर त्यांच्याकडे काम सोपवल्या जातं. आता पूल तयार होतो, सगळी वानर सेना लंकेमध्ये पोहोचत होते आणि लंकेत पोहोचत झाल्याच्या नंतर आता शिष्टाईसाठी अंगदजी जातात. अंगदाची शिष्टाई विफल होते आणि आता युद्धाला सुरुवात होते. टाळी वाजवा, युद्ध करायचंय. बैठे बैठे सावधान सावधान. युद्धामध्ये त्या ठिकाणी आता रामप्रभूच्या सेनेचं सेनापतीपद सुग्रीवाकडे, रावणाच्या सेनेचं सेनापतीपद त्या ठिकाणी दुर्मुखाकडे आहे. आता युद्धाला सुरुवात होते. एक युद्ध केलं जातं. धर्माचं अधर्मासोबत, त्या ठिकाणी न्यायाचं अन्यायासोबत असं युद्ध चाललंय आणि चालू असताना त्या ठिकाणी आता युद्धामध्ये जय जयकार सुद्धा केला जातो. सगळे वानर सेना जय जयकार करते. रघुराम चंद्र भगवान की जय, चंद्र भगवान की जय. रामचंद्र भगवान लंकाधिपती रावण की. म्हणजे याचा विजय आणि त्याचा विजय का? युद्धाला सुरुवात होते. रावणाचं सैन्य चंद्र भगवान की जय, की जय, जय. रावण युद्धासाठी मैदानामध्ये येतो. रावण युद्धासाठी मैदानात येतो आणि रावण मैदानात आल्याबरोबर आता इथं प्रभूला रथ पाठवतो. प्रभू युद्धाच्या रथामध्ये बसतात. युद्धाला सुरुवात होते. प्रभु रामचंद्र भगवान की जय. बघा ही राम लीला देव हो, बघा ही राम लीला भोवरी रावण वध झाला, भोवरी रावण वध झाला, भोवरी रावण वध झाला.
भोवरी रावण वध झाला, भोवरी रावण वध झाला. देव हो बघा ही राम लीला, देव हो बघा ही राम लीला. भोवरी रावण वध झाला, भोवरी रावण वध झाला, भोवरी रावण वध झाला. रावण मारला जातो, विभीषणाला लखनजी त्या गादीवरती बसवतात. विभीषणजी म्हणतात की प्रभू हे राज्य तुमचे आहे. ऐका, शेवटचा संदेश आहे. विभीषण म्हणतो प्रभू हे राज्य तुमचे आहे. त्यावेळेस प्रभू म्हणतात नाही, माझा जर या देशातला जन्म नसेल तर या देशातल्या राजगादीवर बसण्याचा अधिकार सुद्धा माझा. माझा जर लंकेतला जन्म नाही तर या लंकेतल्या राजगादीवर बसण्याचा सुद्धा माझा अधिकार नाही. ज्याचा जन्म या देशातला नसेल त्या माणसाला या देशातल्या राजगादीवर बसण्याचा अधिकार नाही. प्रभू संदेश देतात आणि आता विभीषणाला राज्य दिल्या जातं. आता जानकीला आणल्या जातं, अग्नीतून सीतेची परत प्राप्ती करून घेतल्या जाते. आता पुष्पक विमान बोलावल्या जातं, त्याच्यामध्ये 14 जण बसतात. राम, सीता, लखन, हनुमान, विभीषण, गवाक्ष, दधीची, केशरी, नळ, नीळ, जांबुवंत, सुग्रीव, अंगद आणि ऋषमुख असे 14 जण बसतात. 14 जण बसतात. विमान अगस्त्य ऋषीच्या आश्रमात येतं. तिथून बिल्लांना भेटतात. वाल्मिक ऋषीच्या आश्रमात येतं. भरद्वाज ऋषीच्या आश्रमामध्ये थांबतं. केवटाची भेट घेतल्या जाते आणि आता अयोध्येच्या सीमेवरून विमान परत पाठवल्या जातं. सगळे अयोध्येमध्ये येतात. आनंदी आनंद होतो. चला रामप्रभूला त्यांना घेऊन या. जागेवाले चला. सगळीकडे आनंदी आनंद होतो आणि आता प्रभूला त्या ठिकाणी वसिष्ठजी प्रभूचा जानकीचा राज्याभिषेक करतात. प्रभूचा राज्याभिषेक होतो. लखनजी शत्रुघ्न बाजूला चौऱ्या डाळतात. भरतजी पाठीमागे प्रभूच्या डोक्यावरती छत्र धरून उभे आहेत. वसिष्ठ आहेत, विश्वामित्र आहेत, सगळे ऋषी उपस्थित आहेत, सगळ्या माता आहेत आणि प्रभूचा आता राज्याभिषेक होतो. राम राज्याला सुरुवात होते आणि माझे जगद्गुरु तुकोबाराय सुद्धा राम राज्याचं वर्णन करतात. झाले राम राज्य काय पुणे आमासी, झाले राम राज्य पुणे आमासी. करणे धरे पिके गायी बोलल्या म्हैसी, राम वेळोवेळा आम्ही गाऊ होई, राम वेळोवेळा आम्ही गाऊ होई. गणिता गणिता देवी ताके व्याई, राम वेळोवेळा आम्ही गाऊ होई, राम वेळोवेळा गाऊ होई. स्वप्नी जे दुःख कोणी न देखे डोळा, रामाच्या गजरी भये सुटले कळे काळा. राम वेळोवेळा राम वेळोवेळा गणिता काढिता देवी नागे बाई, राम वेळोवेळा गाई. राम वेळोवेळा तुका मने रामे सुख दिले आपुले. तया जन्म मरण जाणे जाणे कुंडली, राम वेळोवेळा गावोई गणिता राम राज्याची सुरुवात होते. या देशामध्ये सुद्धा राम राज्याची संकल्पना आहे आणि ते राम राज्य खऱ्या अर्थाने आलं पाहिजे अशी आपल्या सगळ्यांची सुद्धा काय इच्छा आहे. आलं पाहिजे ना राम राज्य. पाकिस्तानला पाठवू काय मी?
आपल्या देशाची आलं पाहिजे ना, आलं पाहिजे ना रामराज्य. रामराज्य कसं होतं, स्वप्नीही दुःख कोणी न देखी विटोळा, नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा. स्वप्नातही दुःख कोणाला नव्हतं राम प्रभूच्या राज्यामध्ये. आणि आपल्या राज्यामध्ये सगळ्यांना दुःख आहे आणि सगळंच दुःख आहे, असं कोणतंच सुख नाही. म्हणून रामराज्य झालं पाहिजे, रामराज्याची स्थापना होते. आणि त्या ठिकाणी आता तुलसीदासजी सुद्धा कथेला पूर्ण विराम देतात. तुलसीदासजी रामराज्याभिषेकापर्यंतचीच कथा लिहितात, नाथ बाबा त्याच्या पुढेही कथा लिहितात, परंतु तुलसीदासजी याच ठिकाणी कथा पूर्ण करतात. आपण सुद्धा तुलसी रामायणाचाच विचार करत असल्यामुळे आपण सुद्धा आजची कथा या ठिकाणी विराम देतो. खूप मोठ्या प्रेमाने, खूप मोठ्या आनंदाने आपण सर्व मंडळींनी या कथेचा आनंद घेतला आहे. आनंद वाटला. मी त्याही दिवशी सांगितलं, खूप चांगले श्रोते आहात तुम्ही, खूप चांगले श्रोते. एखाद्या वेळेस तुम्ही मला विसरताल, तुम्ही मला, कारण आमच्यापेक्षा आम्हाला बोलणारे खूप चांगले माणसं आहेत. माझ्यापेक्षा एखादा दुसरा वक्ता चांगला आला तर तुम्ही मला विसरून जाताल, तुम्ही मला विसरून जाताल. परंतु मी घायगावच्या श्रोत्यांना कधीच विसरणार नाही, कारण खूप चांगले श्रोते आहात, चांगले ऐकणारे श्रोते आहात. आणि म्हणून मी अनेक ठिकाणी कथा करतो, कीर्तन करतो, कीर्तनाला जातो, परंतु असे ऐकणारे माणसं असले ना तर सांगायला सुद्धा आनंद वाटतो. 6 दिवस आपली ही कथा झाली. आमच्या अडचणीमुळे 1 दिवसाची कथा कमी झाली. याचं कारण की आमची वार्षिक कथा होती आणि त्या कथेला पूर्ण 7 दिवस द्यावे लागले. ते दरवर्षीचे असल्यामुळे त्या ठिकाणी त्याला 7 दिवस द्यावे लागले आणि म्हणून आपला 1 दिवस कमी झाला. परंतु सर्व ग्रामस्थांनी तेही सर्व ॲडजस्टमेंट केली आणि आपण ही कथा पूर्णत्वाला नेली. खऱ्या अर्थाने बसा रे खाली, बसा, आता बस झालं, बसा खाली, बसा. ऐका, माझा आणि तुमच्या गावकऱ्यांचा कोणाचाही परिचय नव्हता, एकाचाही परिचय नव्हता. सगळ्यांचे चेहरे सुद्धा मला माहीत नव्हते. इथं आल्यावर मला सगळे दिसले. सगळ्यांचे फक्त सागर गायकवाड, आमचे सागर भाऊ गायकवाड यांनी यूट्यूबवरती कथा पाहिली, कथा ऐकली. बाकीचीही मंडळी सगळी सप्ताह संयोजन कमिटीतली मंडळी होती. त्या सप्ताह संयोजन कमिटीतील मंडळींना त्यांनी ऐकवलं ते. आणि सगळ्यांच्या वतीने मी सागर भाऊचं नाव याच्यासाठी घेतो की त्यांनी मला फोन केला आणि संपर्कात ते होते. आता बाकीच्यांनी कोणी फोन न आल्यामुळे आणि कोणाचा संपर्क नसल्यामुळे काही मला नावं बाकीच्यांची माहिती नाहीत, परंतु सागर भाऊ संपर्कामध्ये होते. 18 फेब्रुवारीला त्या ठिकाणी कथेचं आमंत्रण मला सर्व ग्रामस्थांच्या वतीने सागर भाऊनी दिलं. आणि दुर्भाग्याची घटना अशी घडली, दुर्घटना अशी घडली की 23 फेब्रुवारीला आमच्या सागर भाऊच्या सौभाग्यवती, स्वर्गीय सौभाग्यवती प्रियंकाताईंचं जाणं सागर भाऊच्या जीवनातून झालं. खऱ्या अर्थाने दुःखद घटना घडली, दुःखद घटना आहे. भातुकलीच्या खेळामधली राजा आणि राणी, अर्ध्यावरती डाव मोडीला अधुरी एक कहाणी. असं माणसाच्या जीवनात होऊ नये महाराज, कोणाच्या जीवनात होऊ नये. परंतु हे कर्म असतं. मी सांगितलं, आपल्या जीवनात जे सुख येतं आणि आपल्या जीवनात जे दुःख येतं ना, तो आपल्या कर्माचा भाग असतो. आपलं कर्म जसं असेल त्या पद्धतीने आपल्याला वागावं लागतं. आपल्यालाच काय, कर्म देवाला सुद्धा चुकलं नाही, देवच काय, देवाचा बाप आहे ना, त्याला सुद्धा ते कर्म चुकलं नाही. कर्म प्रत्येकाला भोगावं लागतं. ज्याचं जेवढं आयुष्य आहे तेवढं आयुष्य आपल्याला जगावं लागतं. त्या आयुष्यातून एकदा खो बसला ना, माणसाला उठावं लागतं. कोणाचे किती दिवस आहेत काहीच सांगता येत नाही. क्या जीवन की पकरी आस, हातो मी लिया नाही तेरा घास. हातात घेतलेला घास आपण तोंडात घालू एवढी सुद्धा सत्ता आपली नाहीये, सगळी देवाची सत्ता आहे. त्याच्या इच्छेने मी सांगितलं सुरुवातीलाच कथेच्या, समाधानाने राहा, देव ठेवील तसं राहा. ए भी दिन जाएंगे, या पद्धतीने जीवन जगा. नक्कीच जीवनात आनंद आल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून त्या ठिकाणी आमच्या प्रियंकाताईंना आज जाऊन मला वाटतं 2 महिने होत आहेत, पूर्ण 2 महिने होत आहेत. सर्वांनी शांत बसायचे आणि 2 मिनटं त्यांना आपण श्रद्धांजली अर्पण करणार आहोत आणि नंतर आपण आपली कथा पुढची थांबवणार आहोत. सर्वांनी शांत बसायचे 2 मिनिट.
पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव राम पंढरीनाथ भगवान की जय जय ईश्वर महाराज की जय राज गंगागिरीजी महाराज की जय सद्गुरु नारायण गिरीजी महाराज की जय या ठिकाणी सर्व ग्रामस्थांनी मोठ्या प्रेमाने आनंदाने या हनुमान मंदिर मूर्ती प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम कलशारोहणाचा कार्यक्रम सुंदर असं मंदिर बांधलंय. तुम्ही ऐका, मंदिर बांधणं सोपं आहे, त्या मंदिराची आता निगा राखणं हे तुमच्यावर अवलंबून आहे. मंदिराची निगा राखली पाहिजे, त्याच्या रोज मूर्तीची पूजा झाली पाहिजे, अभिषेक झाला पाहिजे, नैवेद्य दाखवला पाहिजे आणि पावित्र्य जपलं पाहिजे. मी एक गोष्ट तुम्हाला आता आणखी जाता जाता सांगून जातो. माझ्या मारुतीरायाचं मंदिर आहे. हनुमंतरायाचं दर्शन घेत असताना कसं घेतलं पाहिजे तुलसीदासजींनी सांगितलेलं आहे. हनुमंतरायाच्या पायाला स्पर्श करून हनुमंतरायाचं दर्शन कधीच घ्यायचं नसतं, कारण की हनुमंतरायाच्या हृदयामध्ये प्रभू रामचंद्र प्रत्यक्ष अवतीर्ण आहेत, प्रत्यक्ष विराजमान आहेत. मग हनुमंतरायाचं दर्शन घेत असताना आपले दोनही गुडघे जमीनवर टेकायचे, आपले दोनही हात आपल्या पाठीमागे बांधायचे आणि डोकं खाली जमीनवर टेकून हनुमंतरायाचं दर्शन घ्यायचं. याचं कारण असे की हनुमंतरायाच्या दर्शनामध्ये हनुमंतरायाचंही दर्शन होतं आणि प्रभू रामचंद्राचं सुद्धा दर्शन होतं. म्हणून दुरून दर्शन घ्यायचं, दुरून दर्शन घ्यायचं, पाय टेकून गुडघे टेकून. आणि दुसरं असं कारण आहे की दुरून का दर्शन घ्यायचं हनुमंतरायाचं, तर हनुमंतरायाला सांगायचं की तुमच्या एवढं ब्रह्मचर्य आम्ही पालन करू शकत नाही, म्हणून दुरून दर्शन घ्यायचं. हनुमंतरायाच्या पायाला स्पर्श करून हनुमंतरायाचं दर्शन घ्यायचं नाही. हे सर्वांनी त्या ठिकाणी लक्षामध्ये ठेवा, ही सूचना आहे. आपलं मंदिर सुंदर बांधले, तुम्ही सर्व ग्रामस्थांनी खूप सुंदर मंदिर बांधले. ज्यांनी ज्यांनी या मंदिरासाठी सहकार्य केलं असेल त्यांचे आभार मानतो. ह्या कथेला तुम्ही आम्हाला न पाहता स्वीकारलं त्याबद्दल एकदा टाळी वाजून मी तुमचे आभार मानतो. कारण की आजकाल पाहिल्याशिवाय महाराजाला काही कथा कीर्तनं देत नाहीत. आजकाल तर असं चाललंय, हे माझा पाहुणा आहे, त्यो माझा सासरा आहे, त्यो माझा चुलता आहे, त्याला बोलवा आणि याला बोलवा. परंतु तरी तुम्ही एवढं धाडस केलं, याबद्दल तुमचा आभार मानतो. या ठिकाणी या कथेला मला साथ संगत करण्यासाठी ही सर्व आमची कलाकार मंडळी उपस्थित आहे. हे आमचे आदिनाथ महाराज वाडेकर, तबला ज्यांनी वाजवला, सुंदर असा तबला, एवढं वय झालंय तरी सुद्धा त्यांनी तबला वाजवला. ते विदर्भातून या ठिकाणी आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. एकदा जोरदार टाळी वाजून त्यांचं स्वागत करायचं. सिंधची साथ ज्यांनी केली ते त्यांचेच बंधू आहेत, दोघेही सख्खे बंधू आहेत. ते आमचे गोरखदादा वाडेकर, ते सुद्धा विदर्भातून आले, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. आणि ज्यांनी मला कोरसची साथ केली ते माझे जीवष्ट कंठस्थ मित्र, आळंदी या तीर्थक्षेत्रामध्ये आम्ही कायम सोबत राहतो, माझ्यासोबत कायम असतात. ते माझे परम मित्र, जिवलग मित्र आमचे भरतजी फासाटे. त्यांचं गाव तुमच्याच जिल्ह्यात आहे, पैठण तालुक्यात आहे, परंतु ते राहायला आळंदीत असतात माझ्यासोबत. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. त्याच पद्धतीने आपल्या गावचे भूमिपुत्र असणारे, आपल्या गावातील एक चांगले उत्कृष्ट कीर्तनकार आहेत, सुंदर मृदंग वादक आहेत, सुंदर गायकसुद्धा आहेत. खऱ्या अर्थाने त्यांचा आणि आमचा परिचय लहानपणीचा आहे. तेही संगमनेरला राहत होते आणि मी सुद्धा लहानपणी संगमनेरला शिकायला होतो, त्यावेळेस आमचा परिचय तेव्हापासून आहे. असे आमचे परम मित्र, आपल्या गावचं भूषण, या वैजापूर तालुक्याचं भूषण, आमचे परम मित्र सचिनजी महाराज मापारी हे सुद्धा उपस्थित आहेत. त्यांच्यासाठी एकदा सर्वांनी जोरदार टाळी वाजवायची. सुंदर अशी 7 दिवसपर्यंत साऊंड सिस्टीमची ज्यांनी व्यवस्था केली, आमचे महेश मंडप घायगावकर, यांच्यासाठी एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांनी सुंदर असा साऊंड उपलब्ध करून दिला, त्यामुळे मला माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोच करता आला. आणखी एक सूचना अशी आहे, ज्यांनी सर्वांनी, आमचे राजूभाऊ असतील, बाकीची सर्व मंडळी, आता मला फक्त एक दोघाचीच नावं माहिती आहेत कारण सेवेमध्ये तेवढे होते त्यांचीच आहेत, परंतु सर्व सरपंच, उपसरपंच, गावातील सर्व मान्यवर मंडळी, सप्ताह संयोजन कमिटी, या सगळ्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो. आणि हा संपूर्ण कार्यक्रम गेल्या 3 दिवसापासून जे शूटिंग करतायत आणि ज्यांच्या यूट्यूब चॅनलवर आपल्याला पाहायला भेटणार आहे ते आमचे परम मित्र हरिभक्तपरायण उमेशजी भुसारे. त्यांचा माझा कीर्तनकार हा यूट्यूब चॅनल आहे, त्याच्यावरती 3 दिवसाची ही जी कथा आपली झालेली आहे, ही कथा तुम्हाला कायमस्वरूपी पाहण्यासाठी भेटणार आहे. ते या ठिकाणी आले आणि त्यांनी या सुंदर कार्यक्रमाचं शूटिंग केलं, त्याबद्दल सर्वांनी जोरदार टाळी वाजून त्यांचं स्वागत करायचं आहे.
त्यांचे सुद्धा मी या ठिकाणी आभार मानतो. झालेली सेवा भगवान प्रभू रामचंद्राच्या, हनुमंतरायाच्या, योगीराज सद्गुरू गंगागिरीजी महाराज, सद्गुरू नारायणगिरीजी महाराज, गुरुवर्य रामगिरीजी महाराज यांच्या चरणी समर्पित करतो. या ठिकाणी थांबतो. काही जर कोणाचा चुकून नामोल्लेख राहिला असेल तर या ठिकाणी मी त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. ऐका, एक नामोल्लेख राहिला विशेष म्हणजे पहा, राहतं नजर चुकीने कधी कधी. ही झाकी ज्यांनी सुंदर तुम्हाला 6 दिवस दाखवली ते आमचे झाकीवाले, एकदा जोरदार त्यांच्यासाठी काय. हा, नाना भाऊ पवार. नाना भाऊ पवार, त्यांचं नाव पण मला माहित नाही कारण ते गावकऱ्यांनी सांगितलं. माझ्याकडून सांगितलं असतं तर पण मला नाव माहित नसतं. नाना भाऊ पवार याच्या अगोदरही कथेला ते आपल्या गावात आले होते आणि म्हणून गावकरी म्हटले की झाकीवाले आम्ही सांगतो, काही अडचण नाही. आणि म्हणून त्यांनी सुंदर अशी झाकी आपल्याला दाखवली. त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार मानतो. ऐका, घेऊया कथेचा संदेश होईल. संदेश झाल्यावरती ग्रामस्थांच्या वतीने या सर्व कलाकार मंडळींचा या ठिकाणी सन्मान होईल आणि हा सन्मान झाल्याच्या नंतर आरती होईल आणि आरती झाल्याच्या नंतर पसायदान होईल आणि सर्वांनी प्रस्थान करायचे. आणखी एक सूचना अशी आहे पहा की या ठिकाणी आज कथेचा शेवटचा दिवस आहे. आपण ज्या ग्रंथाचं वाचन केलं, ग्रंथ ऐकला, ग्रंथ श्रवण केला, त्या ग्रंथाचं आज सर्वांनी दर्शन घ्यायचंय. हा व्यासपीठ, हे व्यासपीठ या ठिकाणी खाली ठेवलं जाईल. सर्वांनी ग्रंथाचं दर्शन घ्यायचंय. पण दर्शन घेत असताना कोणी रिकाम्या हाताने घ्यायचं नाही. दक्षिणा ठेवायची, कारण ती ग्रंथाची दक्षिणा मी सांगितलं की ती सुद्धा दक्षिणा गोशाळेसाठी जाते. ग्रंथ फुकट ऐकायचा नसतो आणि म्हणून सर्वांनी फुल ना फुलाची पाकळी, ज्याला जशी शक्य असेल तशी ग्रंथावरती दक्षिणा ठेवून मग सर्वांनी दर्शन घ्यायचंय आणि मग आपण आपापल्या घरी प्रस्थान करायचे. तोपर्यंत कोणीही आपापल्या घरी जायचं नाही. कार्यक्रम संपला हे शब्द जोपर्यंत कानावर पडत नाही तोपर्यंत कोणीही आपली जागा सोडायची नाही. घेऊया कथेचा संदेश. न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना। बसा सके तो झोपड़ियाँ न जला देना, मरहम पाटी कर न सके तो घर नमक न लगा लेना। दीपक बन कर जल न सके तो अंधियारा भी मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना। भला किसी का कर न सके तो बुरा किसी का मत करना, पुष्प नहीं बन सकते तो तुम कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना, कांटे बन कर मत रहना। जे काही या कथेमध्ये मी तुमच्याशी बोललो असेल, जे शास्त्र संवादी असेल, ते माझ्या स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील आहे. आणि जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. जे काही बरोबर असेल ते स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व गुरुवर्य आणि त्याच पद्धतीने माझे गुरुजी असणारे, ज्यांच्याकडे मी रामायणाचं अध्ययन केलं, ते माझे गुरुजी विदर्भरत्न रामायणाचार्य गोपालक संजयजी महाराज पाचपोर यांचं आहे. जे काही चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहेत. माझे मला परत करा. चांगलं असेल ते आपल्या जीवनामध्ये घ्या आणि नक्कीच आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्या. जितनी मेहरबानियाँ आपने की उतनी तो मेरी औकात नहीं,
जितनी मेहरबानियां आपने की उतनी तो मेरी औकात नहीं, ये तो कृपा है संत ज्ञानेश्वर महाराज की, वरना मुझ में ऐसी कोई बात नहीं, वाह। मुझ में ऐसी कोई बात नहीं, मुझ में ऐसी कोई बात नहीं। या ठिकाणी आता जे हनुमानजीची भूमिका साकारताय आणि व्यासपीठावर चढले ते राजूभाऊ आहे. राजूभाऊ सर्वांनी टाळी वाजवा एकदा राजूभाऊसाठी जोरदार. खूप सेवाभावी वृत्ती आहे त्यांची. पूर्ण कार्यक्रमामध्ये राजूभाऊंनी खूप सेवा केली. यानंतर या कथेसाठी ज्यांची साथ संगत लाभली असे हरिभक्तपरायण भरत महाराज पासाटे, गायक म्हणून हरिभक्तपरायण भरत महाराज पासाटे त्यांचंही या ठिकाणी गावकऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी सामूहिक पूजन होईल. त्यानंतर उत्कृष्ट असा तबला वादक, तबला विशारद ज्यांनी आपल्या तबल्यातून संगीतमय साथ दिली असे श्री हरिभक्तपरायण आदिनाथ महाराज वाडेकर यांचं या ठिकाणी पूजन होईल. त्यांचे सख्खे बंधू हरिभक्तपरायण श्री गोरखनाथ महाराज वाडेकर गायक म्हणून लाभले, त्यांचं या ठिकाणी पूजन होईल. यानंतर आपल्या गावचे भूमिपुत्र सचिन महाराज मापरी यांचं या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं पूजन होईल.